पोह्याच्या चकल्या बघा एकदम वाळून झालेल्या आहे आणि आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. त्या 2 दिवस चांगल्या सुकवून घेतल्या होत्या उन्हामध्ये. आणि बघा आता कढईमध्ये तेल पण तापलेलं आहे आणि चकल्या टाकलेल्या आहेत तळण्यासाठी. आणि मस्त फुललेल्या अशा मस्त चकल्या आणि एकदम कुरकुरीत झालेल्या, एकदम टेस्टी. असं वाटणार नाही ही पोह्याची चकली, असं वाटेल आपण बटाटा साबुदाण्याची चकली खातो आहे. आणि एकदम मस्त तयार झालेली आपली पोह्याची चकली. तळून घेतलेल्या थोड्याशा. आणि बघा तुम्हाला आता हाताने मी आधी मस्त हे करून दाखवते. एकदम कुरकुरीत झालेली पोह्याची चकली. चला आज बनवायच्या मस्त आपल्याला पोह्याच्या चकल्या. आपण बटाट्याच्या साबुदाण्याच्या चकल्या करतोच, पण बघा पोह्याच्या चकल्या खूप मस्त तयार होतात. आणि 1 वाटी पोहे घेतलेले आपण, रोज आपण खातो ते पोहे. आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला 2-3 पाण्याने. आणि धुवून झाल्यानंतर मग आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. थोड्या वेळ भिजत ठेवायचे पोहे आपल्याला. थोडं पाणी टाकलेलं आहे बघा. आणि थोडं 10-15 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे छान भिजल्या जातील पोहे आणि चकली पण मस्त तयार होईल आपली. आणि पोहे पण बघा आता चांगले भिजले गेलेले आपले. हाताने बघा असे करून घ्यायचे सुरुवातीला. आणि एका ताटात घेऊन मग आपल्याला वाटीच्या साहाय्याने ती मळून घ्यायची पोहे, म्हणजे छान असं त्याचं पीठसारखं तयार होईल गोळा मस्त. सुरुवातीला हाताने करून घेतलं आहे मी आणि नंतर ताटामध्ये घेऊन आपण वाटीने करू शकतो. अशा प्रकारे बघा. आणि बघा आता मळून घ्यायचे आणि गोळा करून ठेवायचा आपल्याला. आपण फक्त मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, दुसरं काहीच नाही टाकलेलं. आणि आता सोऱ्या घ्यायचं आहे आपल्याला. सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे बघा ब्रशच्या साहाय्याने. आणि त्याच्यामध्ये मस्त अशा प्रकारे मिश्रण टाकून घ्यायचे पोह्याचं मस्त त्याच्यामध्ये, हाताने असं उभं करून. आणि पॉलिथिनवर मस्त टाकायची बघा चकली. आपल्याला खूप छान लागते. पापड पण खूप छान होतात. आणि बघा आता आपल्याला सगळ्या चकल्या टाकून घ्यायच्या आहे. सुरुवातीला फॅन खाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मस्त उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे. एकदम कुरकुरीत चकली तयार होते पोह्याची. असं वाटणार नाही आपण पोह्याची चकली खातो आहे, असं वाटेल बटाटा साबुदाण्याची चकली आहे. टेस्ट एकदम मस्त लागते. लहान मुलांच्या डब्याला तर आवश्यक, त्यांना तर फार आवडते चकली म्हटल्यानंतर. टिफिनला काय द्यायचं म्हटल्यानंतर आपण हे देऊ शकतो तळून मस्त चकली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता परत मी सोऱ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्या चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे पोह्याच्या आणि वाळून मस्त तळून खायच्या आपल्याला. तयार आहे आपल्या बघा पोह्याच्या चकल्या एकदम मस्त.